नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उच्च न्यायालयात खारघर फोरम यांच्या वतीने महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या पुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयात पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारण्यास पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत ॲडव्होकेट केदार दिघे यांनी या याचिकेमध्ये विधिज्ञ म्हणून काम पाहिले. याबाबतीत उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर अंतिम निकाल 26 मार्च रोजी देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता करामध्ये प्रतिमाह 2% शास्तीमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. मागील 1 एप्रिल 2023 पासून ते 6 मार्च 2024 पर्यंत सुमारे 270 कोटी इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात बँका आणि फायनान्स कंपन्या तसेच MSEB, MTNL विभागाकडील तसेच पोलीस प्रशासनाकडील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. पनवेल येथील न्यायालयात आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये वादपूर्व आणि प्रलंबित अशी एकूण 15,385 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 10,695 वादपूर्व प्रकरणांपैकी 812 आणि 4,090 प्रलंबित खटल्यांपैकी 570 अशी एकूण 1,382 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली आणि त्याद्वारे पक्षकारांना एकूण 4,39,36,018 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. या अदालतीसाठी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ आणि संपूर्ण कार्यकारिणी मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल सिडकोचा 2024-2025 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह गृहनिर्माण, मेट्रो, नैना आणि पाणी पुरवठा योजना अशा विविध प्रकल्पांसाठी 11,839.29 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना महागृहनिर्माण योजनेसाठी सिडकोचे प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसोबतच नवी मुंबईतील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेला इतर योजनांसाठी अर्थसंकल्पात 11,902 कोटीपेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांना दिलासा देखील मिळेल अशी अपेक्षा विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे. परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या मुंबई ते खोपोली पायी पालखीचे पनवेलमध्ये परमपूज्य गगनगिरी महाराज पनवेल भक्त मंडळाने स्वागत करून शहरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते. महाशिवरात्रीनिमित्त मुंबई ते खोपोली गगनगिरी महाराज आश्रम येथे जाणारी पायी पालखी दरवर्षीप्रमाणे पनवेल शहरात आली होती. यावेळी गगनगिरी महाराज पनवेल भक्त मंडळाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत ठाणा नाका येथे करण्यात आले. त्यानंतर पालखी पनवेल शहरातील श्री रामेश्वर मंदिरात आरतीचे आणि पायी पालखीतील भक्तांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यानंतर पालखी खोपोलीच्या दिशेने रवाना झाली. या पालखी सोहळ्यात गगनगिरी महाराज पनवेल भक्त मंडळाचे सदस्य तसेच माजी नगरसेवक नितीन पाटील, DR भुईर, उमेश इनामदार तसेच महिला आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मार्गावर अनेक मंडळ आणि भक्तांनी पाणी आणि सरबताची सोय केली होती. मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत असणारा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावर चढता आणि उतरताना सहज सोपे जावे यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत सदरील जेट्टी बांधण्यासाठी 93.56 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या जेट्टीस जोरदार सुरुवात झाली आहे. जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना सुखरूप किल्ल्यावर उतरण्यासाठी जेट्टीची खूप आवश्यकता होती. तशी मागणी ही वेळोवेळी करण्यात आली असून पुरातत्व खात्याने मंजुरी दिल्याने जेट्टीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. जेट्टी बांधण्यासाठी मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत. तसेच मोठी क्रेन सुद्धा आणण्यात आली आहे. दिघी आणि श्रीवर्धन येथून माती दगड टाकण्यात येत आहेत.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने केले। कोकण विभागीय कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमानिमित्त रोहा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने मेढा येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यामध्ये रस्त्यांची सुधारणा, रस्ता तयार करण्याच्या कामाचा समावेश होता। महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुजरात ते चिपळूण MIDC मध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडचे गॅस सिलेंडर घेऊन जाणारा टेम्पोमधील एका सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने परिसरात धूर पसरल्याची घटना घडली। या धुरामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। गुजरातमधून चिपळूण MIDC मधील दीपक कंपनीचे हायड्रोक्लोरिक ॲसिड गॅसने भरलेले 24 सिलेंडर घेऊन निघाला। महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत आल्यानंतर त्यामधून अचानक एक सिलेंडर लिकेज झाला आणि त्याला आग पकडून संपूर्ण परिसरात धूर पसरला। मात्र वस्तीच्या बाहेर असल्याने जरी अनर्थ टळला तरी मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना या धुराचा आणि गॅसचा त्रास होऊ लागला। 1.5 तासाच्या गॅस गळतीनंतर त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांना या घटनेवर नियंत्रण आणले। आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक सहकार्य करत आहेत। त्यांनी राजकारणातही आमदार महेंद्र दळवींसोबत येत शिवसेनेत यावे, आम्ही स्वागताला तयार आहोत, अशी खुली ऑफर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशांत नाईक यांना दिली आहे। अलिबागमधील लोणेरे येथे आयोजित दमदार आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली। यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी, तालुका प्रमुख अनंत गोंधळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ टाटा कंटेनर ट्रकवरील चालक राकेश गुप्ता हा पुणे ते मुंबई जात असताना त्यांचे नियंत्रण सुटल्याने पहिल्या लेनवर बंद स्थितीत उभ्या असलेल्या मल्टी एक्सला पाठीमागून जोरदार ठोकर मारली। या अपघातात टाटा कंटेनर ट्रकमधील चालक राकेश गुप्ता हा केबिनमध्ये अडकला। त्याला IRB आणि देवरूट टीमने बाहेर काढून कामोठ्यातील MGM रुग्णालयात दाखल केले। या सदर अपघातातील ब्रेकडाऊन ट्रकवरील चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला आहे। देश आणि देशभक्ती या अनुषंगाने काश्मीरवर आधारित आर्टिकल 370 या सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचा शो 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांसाठी पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत आयोजित करण्यात आला आहे। पनवेलमधील ओरियन मॉलमधील PVR सिनेमागृहात आज सायंकाळी 7 वाजता हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। प्रवेश तिकिटासाठी अभिषेक भोपी, वैभव बुवा, रोहित जगताप आणि देवांशू प्रभाळे यांच्याशी संपर्क साधावा। तसेच देश आणि देशाचा इतिहास समजून घेण्यासाठी नवमतदारांनी हा चित्रपट अवश्य पाहावा, असे आवाहन आयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे। पनवेल तालुक्यातील विहीगर, वाजे आणि चेरवली येथे सुमारे 38 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले। यामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण, नाला बांधणे आणि स्मशानभूमीच्या कामांचा समावेश आहे। पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत। त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आमदार निधीमधून विहीगर येथील लक्ष्मीनगर गेटपासून ते लक्ष्मीनगर बिल्डिंगपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण 4,19,978 रुपये आणि बापदेव मंदिरापासून ते डीप टाईपपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण 8,43,535 रुपये, तर जिल्हा नियोजन निधीमधून विहीगर गावकडे जाणाऱ्या रस्त्यावर 7,99,990 रुपयांच्या निधीमधून मोरी बांधण्यात येणार आहे। तसेच 8 लाख रुपयांच्या आमदार निधीमधून चेरवली येथे स्मशानभूमी आणि जिल्हा परिषदेच्या 10 लाख रुपयांच्या सेस फंडातून वाजे येथे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे। या विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले। यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील,
सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर फडके, मुकेश फडके, हरिभक्त पारायण दिनकर महाराज पाटील, अनंता पाटील, बालाराम भालेकर, यशवंत बुवा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.